राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860 55 41 51 व 77 98 91 09 91. वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रवचन रूपी ज्यांनी सेवा दिली ते आदरणीय हरिभक्तपरायण विशाल महाराज खुले या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले साहेबांचे सहकारी मान्य झोले साहेब, आदरणीय बाबा गंगड, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठासमोर बसलेली सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण बघतोय की वंदनीय पिचड साहेबांचे या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने हा तमाम या तालुक्यातील तथा तालुक्याच्या बाहेरील वंदनीय पिचड साहेबांवरती प्रेम करणारा समुदाय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्व समाज बांधवांचे, सर्व समाजाचे तथा या ठिकाणी जमलेल्या सर्वच नागरिकांचे, बंधू भगिनींचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. वंदनीय पिचड साहेबांच्या कालखंडामध्ये सांगायचं झालं तर भरपूर काही विषय आहेत. का सुरुवात त्यांनी ज्यावेळेस केली तर त्या सुरुवातीच्या कालखंडात एक शिक्षकाच्या पोटी जन्म घेतलेला एक मुलगा आणि त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे चलून या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने एक ध्येय होतं. हा दुष्काळी तालुका पाण्यामध्ये बदल करायचा आणि हा पाणीदार तालुका करण्याकरता खऱ्या अर्थाने त्यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थाने झटले. हे झटत असताना त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं काम केलं. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. का त्याच्यामध्ये समाजावरच्या आरक्षणाची भूमिका असू द्या, या तालुक्याचं पाणी वाटपाचा कार्यक्रम असू द्या, त्याच्यावरती पाण्याचा हक्क दाखवण्याचा कार्यक्रम असू द्या, चाक बंद करण्याचं धोरण असू द्या, या तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा पूर्ण होण्याकरिता खऱ्या अर्थाने पूर्ण आयुष्य वंदनीय पिचड साहेबांनी खऱ्या अर्थाने झटलं. आणि हे झटत असताना त्यामागे खऱ्या अर्थाने जे आपण म्हणतोय का जो पाठिंबा होता तो पाठिंबा आपल्या सर्व समाजाचा, सर्व लोकांचा, जे लोक या ठिकाणी ज्ञात अज्ञात ही जी काही मंडळी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाजामध्ये पुढे काम करणाऱ्या माणसांचा पाठिंबा दिला, पाठीवर हात टाकले आणि ही पाठीवरचा थाप टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने पिचड साहेबांनी मागे वळून पाहिलं नाही. या तालुक्यातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी पुढे आले आणि पुढे येत असताना या तालुक्यातील प्रश्न समजून घेऊन सभापती ते मंत्रिपदापर्यंत या ठिकाणी कामगिरी केली आणि ही कामगिरी करत असताना आपल्या सर्वांचा पाठिंबा भेटला. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही आजची वेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. आज खऱ्या अर्थाने वंदनीय पिचड साहेबांना गेल्यानंतर वर्ष होत आहे. अनेक मनामधल्या आठवणी आहेत, परंतु या सर्व गोष्टींना कुठेतरी आपण म्हणतो की आवर घातला पाहिजे. मागच्या ज्यावेळेस 10वा होता तर 10व्याच्या दिवशी एक संकल्प सोडला होता की वर्षभर पिचड साहेबांकडे माझी कुठलीही तक्रार जाणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी साहेबांच्या बद्दल ज्या काही गोष्टी झालेल्या असतील, कोणी बोललेलं असेल किंवा काय असेल, कुठल्याही गोष्टीला थोडासा संयमीपणाने या ठिकाणी उत्तर द्यावं म्हणून या ठिकाणी काही गोष्टी जाणीवपूर्वक झेललेल्या असतील. वर्षभर राजकीय ज्या ठिकाणी खूपच आवश्यक असेल त्याच ठिकाणी बोलायचं, नाही तर राजकीय थोडंसं भाष्य जे आहे ते कमी करायचं. या ज्या काही गोष्टी घेतलेल्या होत्या राजकीय कुटुंबामधल्या ज्या काही गोष्टी असतील आमच्या, तर त्या कुटुंबाच्या या
वर्ष श्राद्धानंतर काही ज्या गोष्टी असतील त्या आम्ही बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. या सर्व गोष्टींमध्ये आमचं चाललेलं होतं. परंतु या ठिकाणी आपण बघतोय का या सर्व वर्ष श्राद्धाचा आजचा हा कार्यक्रम पूर्ण होतोय. ज्या संकल्प होते ते संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी काल विधिवत काम होत असताना, विधिवत पूजा होत असताना आपण म्हणतो पाणी सोडलं, तसं पाणी त्या ठिकाणी सोडलं आणि तो संकल्प पूर्ण केला. आणि हा संकल्प पूर्ण करत असताना या ठिकाणी या जनतेची जी पिचड साहेबांनी शिकवण दिलेली होती का जो समाज हा तालुका, या तालुक्यातील लोक नव्हे तर या राज्यातील सर्व समाज बांधव, गोरगरीब कष्टकरी शेतकरी बांधव याला बरोबर घेऊन याच्या पाठीशी राहायची भूमिका त्यांनी सांगितलेली. ती भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने उद्यापासून मी या ठिकाणी पुढे जाणार आहे. आणि हे सगळं करत असताना निश्चितपणाने ज्या पद्धतीने साहेबांच्या पाठीशी आपल्या तमाम जनतेची साथ होती, पाठीवरचा हात होता, तो हात मला या ठिकाणी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. तीच थाप मला या ठिकाणी आपण द्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेबांना दिलेले जे वचन होते ते वचनातून मी पूर्ण या ठिकाणी पूर्ण केले. परंतु काही संकल्प आहेत या तालुक्यातील पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून, ते संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने असंख्य बांधव, खऱ्या अर्थाने आज लग्नाची तिथी होती, काल चंपाषष्ठीचा कार्यक्रम होता. अशाही सर्व याच्यातून आपण सर्वजण मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालात. मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. वेळ झाला असेल, थोडासा विलंब झाला असेल, परंतु या विलंबाला दिलगिरी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण समाज बांधव, सर्वच लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अशीच साथ जो साहेबांवरती कृपाछत्र होती आपल्या सर्वांची, तोच आशीर्वाद मला राहावा, आमच्या कुटुंबावरती राहावा, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आवर्जून मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.